लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी मोठा दिलासा। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पूर्वी ई-केवायसी केल्या होत्या अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत ही संधी देण्यात आली आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। ज्या महिला पूर्वी ई-केवायसी केल्या होत्या परंतु चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे भरपूर अशा महिला विनाकारण अपात्र झाल्या होत्या, अशा महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। परंतु आता ही मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत ठेवण्यात आली आहे। म्हणजे तब्बल 1 महिन्याचा कालावधी यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। जर तुम्ही पूर्वी ई-केवायसी केला असेल, ई-केवायसी चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे तुमची ई-केवायसी होऊन सुद्धा जर तुम्ही अपात्र झाला असेल, तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नसतील तर लवकरात लवकर ई-केवायसी आता करून घ्या। परंतु ई-केवायसी संदर्भात जर आपण एखादा व्हिडिओ घेतला तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट येत आहेत, ते म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला अद्यापपर्यंत ई-केवायसी केले नाही आहेत अशा महिलांना ई-केवायसी नवीन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे का व कधीपासून ई-केवायसी सुरू होणार आहे या संदर्भात माहिती द्या। कारण त्या महिला पात्र असून सुद्धा त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत नाही आहेत। ई-केवायसी प्रक्रिया ही कधी सुरू होणार आहे या संदर्भातील माहिती समजून घ्या। नवीन ई-केवायसी दुरुस्ती करण्याची जी संधी आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत ठेवण्यात आली आहे। परंतु ज्या महिला नवीन ई-केवायसी केल्याच नाही आहे अशा महिलांनी जून पासून तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे। दरवर्षी जून महिन्यामध्ये ई-केवायसी होणार आहे। जेव्हा GR ई-केवायसी संदर्भात घेण्यात आलेला होता त्यामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली होती की दर वर्षाला ई-केवायसी जून महिन्यामध्ये होणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला दर वर्षाला ई-केवायसी करतील अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल। परंतु जर तुम्ही पात्र आहात, ई-केवायसी केला आहे, आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले आहेत, तर सध्या तरी तुम्हाला डबल ई-केवायसी करण्याची गरज नाही। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। कारण भरपूर अशा महिला पात्र असून सुद्धा विनाकारण अपात्र झाले आहेत। दुरुस्ती करण्याची जी काही तारीख आहे ती वाढ करण्यात आली आहे। त्यांना कळेल, ज्या महिला दुरुस्ती केले नाही आहेत त्या महिलांनी 30 एप्रिल पर्यंत नक्की ई-केवायसी करून घेतील। त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।